रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा। 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 रामकृष्ण हरी आज मी भूखंड क्रमांक 25 आमचे राजेंद्र वेल्लाळ माऊली यांच्या निवासाने आलेलो आहे। साक्षात प्रभू परमेश्वराचं बघा श्रीकृष्ण भगवंत आहे। म्हणजे मी सुद्धा 5 अभंग लिहितोय। हे नामस्मरण आहे प्लस 4 संत हरिपाठ, 5 संतांचा हरिपाठ, ज्ञानेश्वरी गाथा, ज्ञानेश्वरी किंवा तुकाराम गाथा, भागवत गीता आणि पंचरत्न संत हरिपाठ अशी 4 आणि हे नामस्मरण 5 लेखन चालू आहे। हे 13 वर्षाचं रेकॉर्ड आहे। तर अशा पद्धतीने ह्या पवित्र जागी मी आलेलो आहे आणि गेल्या 4 वर्षापासून माझं रामकृष्ण विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ, त्याप्रमाणे आमचं लेखन चालू आहे। माझ्या इथं लेखनातच रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा हा नाममंत्र जप चालू आहे। आणि अशा या मंगल प्रसंगी, पवित्र प्रसंगी आणि पवित्र जागी आमचा हा रामकृष्ण विठ्ठल केशवा गोविंद माधवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा। आणि मला ऐकून अतिशय आनंद वाटलाय। बरं तुम्हीच सांगा तुमच्या वेल्लाळ माऊलींच्या लोकांतून इथं काय चालतं ते सांगा जरा। हा, इथं थोडं आध्यात्मिक ऊर्जा तयार होते। लोक येतात दर गुरुवार, दर पौर्णिमेला आपण आरती असते, स्वामींचं नामस्मरण होतं, पांडुरंगाचं नामस्मरण होतं। लोकांनाही फ्रेश वाटतं, त्यांची काय सुखदुःख असतील ते विसरून तल्लीन होऊन इथून जाताना आनंदाने बाहेर पडतात। त्यांना प्रत्येक पुढचा गुरुवार कधी येईल आणि कधी पौर्णिमा येईल याची ओढ लागते। एकंदरीत तर ह्या तुका म्हणे संत ओळखावे कैसे, आपण होई तैसे तेव्हा काय। आमचे राजेंद्र माऊली किंवा आपले वेल्लाळ माऊलींनी जो काही सत्संगाचा मार्ग सुरू केलेला तो खरंच वाखाणण्यासारखा आहे। बघा, मी संसार नाही करत, माझ्या गळ्यात माळ आहे, माझी पंढरीची वारी आहे, अशा सगळ्या गोष्टी सातत्याने करणं जेवढं आवश्यक आहे तेवढं गळ्यात माळ नसताना सुद्धा परमार्थ साधणं हे गरजेचं आहे। परमार्थ म्हणजे इतरांचा जाणलेला अर्थ, इतरांना अर्थयुक्त आपण संधी देणं। इथं 5-25 लोक येतात, नामस्मरण करतात, तर अभंगातच सांगितलेलं आहे की नाम आडवा 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 नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची न लगती सायास जावे वनांतरा सुखी येतो घरा नारायण हेच बैसुनी कराय एक चित्त आवडी अनंत आळवावा। रामकृष्ण हरी विठ्ठल केशवन मंत्र हा जपावा सर्व काळ, याहून आणता आर्थिक सादर वाहतची आन विठोबाची। तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुरी शहाणा तो धनी घेते थे। ज्याला ज्याला हे शहाणपण नामस्मरणाचं घ्यायचं आहे तो घेतो। मला तो काही गोष्टीचा खेद आहे की मी 28 वर्ष माझ्या बायकोबरोबर असतो, पण तिच्या तोंडात अजून रामकृष्ण मी ऐकलं नाही, कारण ती येतच नाही, तिच्या मुखातच येत नाही, कारण तिच्या आडतच नाही, तर पोऱ्या कुठून येणार। पण ज्यांच्या मुखात आहे तो भगवंत वधवून घेतो। तुका म्हणे सोपे आहे सर्व होणे पण शहाणा तो धनी, ज्याला शहाणपण दिलं तो धनी असतो इथे। अशा या खूप छान बघा ना किती सुंदर परिसर आहे। म्हणजे श्रीकृष्ण भगवान आहे, एकनाथी भागवत आहे, तुकाराम गाथा आहे, रामविजय आहे, सार्थ श्री दासबोध आहे, ज्ञानेश्वरी आहे आणि हरिपाठ पण असेल। हा अरे केशव नित्यपाठ मालिका आहे, क्या बात आहे। रामकृष्णाने सत्यगुरु आहे, कृपापद केली परी नाही घडली सेवा केली, सापडली वाट जाता गंगा स्नान मस्तपीठ झालं ठेवला, जेवणा मागणी तुझे पावसे लपडीला विसर स्वप्ना काय काळे उपजला अंतराय करून द्या काय चालले। राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितले पूर्ण मालिकेची माऊली रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी। अशा या मंगल प्रसंगी माझं नामस्मरण लिखाण आहे, गेल्या 4 वर्षापासून नामस्मरण चालू आहे। म्हणून या ठिकाणी हे मंदिरच आहे, हे या ठिकाणी मंदिरच आहे आणि मी मंदिरात बसलेला मला समाधान झालं। खूप छान, धन्यवाद। रामकृष्ण विठ्ठल रामकृष्ण 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 विठ्ठल केशव। या ठिकाणीच आपण जे इच्छा व्यक्त केली पांडुरंगाच्या मंदिराची ती नक्कीच पूर्ण होईल, नक्की पूर्ण होईल, पांडुरंग करून घेईल। बरं दादा, एक शॉर्टकट